मित्रांनो, आजच्या आपल्या जानेवारीच्या पिरियडला 1991चं औद्योगिक धोरण आपल्याला अभ्यासायचं आहे. तर 1991 हे साल भारताच्या दृष्टीनं अतिशय वाईट होतं, कारण त्याच वर्षी भारतात आर्थिक संकट निर्माण झालं होतं. भारताचा व्यवहार तोल हा प्रतिकूल झाला होता आणि या परिस्थितीमुळे भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे परकीय चलनाचं कर्ज घेण्यासाठी धाव घ्यावी लागली होती आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक सुधारणा करण्याच्या बोलीवर भारताला कर्ज दिलं होतं. तर अशा रीतीने 1990मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत प्रचंड शैथिल्य निर्माण झाले होते. औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचा विकास हा मंदावला होता. आंतरराष्ट्रीय व्यापारातही मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. व्यवहार तोलात मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली होती. परकीय चलन गंगाजळीसुद्धा नाममात्र शिल्लक होती. तर अशा प्रकारे भारतावर आर्थिक संकट आलं होतं आणि अशी परिस्थिती भारतात का निर्माण झाली याच्या कारणाचा शोध घेतला असता असं लक्षात आलं की कडक औद्योगिक परवाना धोरण, भांडवल गुंतवणूक आणि विस्तारावरील नियंत्रणे, मक्तेदारी नियंत्रणात्मक कायदा आणि फेरा कायद्याचा अंमल, आयातीवर बंधने, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, कच्चा माल यांची आयात कमी, वाढते करांचे दर, शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार व लाचलुचपत, भारतीय अधिकाऱ्यांवर मोठ्या औद्योगिक घराण्यांचा प्रभाव, यामुळे त्यांच्याकडे झुकणारे धोरण यासारखी परिस्थिती होती. आणि साहजिकच या निर्माण झालेल्या परिस्थितीत बदल करणं गरजेचं होतं. तर 1991मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पक्षाचे माननीय पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळेला अर्थमंत्री हे डॉक्टर मनमोहन सिंग हे होते. त्यांनी जुलै 1991मध्ये नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं. तर हे औद्योगिकरण त्यांनी 2 टप्प्यांमध्ये जाहीर केलं. पहिल्यांदा 24 जुलै 1991मध्ये ते मांडले. याचा संबंध हा मोठ्या आणि मध्यम उद्योगांशी होता. म्हणजे 24 जुलै 1991ला जे धोरण मांडलं तर ते मोठ्या आणि मध्यम उद्योगासाठी मांडण्यात आलं. नंतर दुसरा टप्पा हा 6 ऑगस्ट 1991चा होता. तर 6 ऑगस्ट 1991मध्ये जे धोरण मांडण्यात आलं तर ते लघु उद्योगाशी संबंधित असं होतं. तर अशा रीतीने 2 टप्प्यात हे धोरण मांडण्यात आलं. पहिला टप्पा हा मोठे उद्योग आणि मध्यम उद्योगासाठी 24 जुलै 1991मध्ये आणि 6 ऑगस्ट 1991मध्ये लहान उद्योगासाठी औद्योगिक धोरण मांडण्यात आलं. तर आता आपण या 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये पाहू. तर त्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे. पहिला मुद्दा आहे 1991चं औद्योगिक परवाना धोरण. तर भारतात 1951मध्ये औद्योगिक विकास आणि नियमन कायदा करण्यात आला. हा कायदा 1952 पासून लागू करण्यात आला. या कायद्यानुसार खाजगी उद्योजकाने कोणता उद्योग सुरू करावा, किती उत्पादन करावे, कोणत्या ठिकाणी उत्पादन करावे, स्थापित उत्पादन क्षमतेत वाढ करावी का घट करावी इत्यादी बाबत पूर्व परवानगी घेणं आवश्यक होतं. म्हणजेच औद्योगिक परवाना घेणं आवश्यक होतं. त्यावेळेला कायद्यातही फार जटिलता होती. नोकरशाहीतील अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, लाचलुचपत यामुळे औद्योगिक परवाना मिळणंसुद्धा खूप अवघड जात होतं. मग या औद्योगिक परवाना धोरणात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. 1991च्या औद्योगिकीकरण धोरणात उदारीकरण करण्यात आले. तर या धोरणात ठराविक उद्योग सोडता उर्वरित सर्व उद्योगांसाठी परवाना घेण्याची गरज ठेवली नाही.
आणि या निर्णयामुळे एक प्रकारे परवाना पद्धतच संपुष्टात आली. तर अशा रीतीने 1991 पूर्वी औद्योगिक परवाना घ्यायला उद्योजकांना खूप जड जात होतं, कारण नोकरशाहीतील भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि औद्योगिक परवाना घेत असताना अनेक नियमांचं पालन करावं लागत होतं. सरकारला अनेक गोष्टी ह्या कळवाव्या लागत होत्या. पण 1991च्या औद्योगिक परवाना धोरणामध्ये यात सुधारणा करण्यात आल्या आणि औद्योगिक धोरणाचे उदारीकरण करण्यात आले. ठराविक उद्योग सोडता सर्व उद्योगांसाठी परवाना घेण्याची गरज ठेवली नाही. तर आता औद्योगिक परवाना आवश्यक असणारे उद्योग कोणते होते त्यांचा विचार करू, की ज्या उद्योगांचा परवाना घेणं आवश्यक होतं. तर त्यामध्ये कोळसा आणि लिग्नाईट, पेट्रोलजन्य पदार्थ, अल्कोहोल असलेले मद्यार्कयुक्त पदार्थ, साखर, प्राण्यांची चरबी व तेल, तंबाखूपासून निर्मित वस्तू, प्लायवूड आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडापासून निर्मित वस्तू, प्राण्यांची कातडी, केस असलेल्या प्राण्यांची कातडी, मोटार कार, कागद आणि वर्तमानपत्राचा कागद, संरक्षण साहित्य, औद्योगिक विस्फोटके, घातक रसायने, औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, मनोरंजनाची साधने, त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटर, फ्रीज ज्याला म्हणतो आपण ते, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, AC. तर अशा 18 वेगवेगळ्या वस्तूंसाठीच औद्योगिक परवाना घेणं आवश्यक केलं होतं. म्हणजे त्यामागील हेतू असा होता की यातील काही वस्तू या समाजासाठी आवश्यक असतात, पर्यावरण समतोलासाठी त्यांचा विचार हा करावा लागतो, तर काही समाज आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या असतात आणि यांचं नियमन करता यावे हा हेतू त्यामागे होते. आणि या वस्तूंचे उत्पादन जर लघुउद्योगात करणार असाल तर त्यासाठी परवान्याची गरज ठेवली नाही. तर अशा रीतीने औद्योगिक परवाना घेणं आवश्यक असणारे उद्योग कोणते आहेत यांचा विचार आता आपण केलेला आहे. आता पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवलेले उद्योग. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्र. सरकारी क्षेत्रासाठी कोणते उद्योग राखून ठेवले होते त्यांचा विचार आता आपण करूया. तर सरकारी क्षेत्रासाठी राखून ठेवलेले उद्योग असे होते: शस्त्र आणि अण्वस्त्र संबंधित संरक्षण साहित्य, लढाऊ विमाने आणि जहाजे, अणुशक्ती, कोळसा आणि लिग्नाईट, खनिज तेल, अल्कोहोल धातू, मॅंगनीज, जिप्सम, गंधक, सोने आणि हिऱ्यांच्या खाणी, तसंच तांबे, जस्त, शिसे वगैरे, अणुशक्तीसाठी लागणारी खनिजे आणि रेल्वे वाहतूक, हे सर्व सरकारी क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात आलं. पुढचा मुद्दा आहे तिसरा, विदेशी भांडवली वस्तूंचे गरज असलेले उद्योग. तर ज्या भारतीय उद्योगांमध्ये विदेशी भांडवली वस्तूंची गरज आहे अशा उद्योगांना ताबडतोब मान्यता द्यावी असं या औद्योगिक धोरणामध्ये ठरवण्यात आलं, की ज्या भारतीय उद्योगांमध्ये विदेशी भांडवली वस्तूंची गरज आहे अशा उद्योगांना ताबडतोब मान्यता द्यावी. पुढचा मुद्दा, शहरी लोकसंख्येचा निकष. ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा कमी आहे अशा शहरात किंवा परिसरात उद्योग स्थापन करण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही. म्हणजे 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात उद्योग स्थापन करण्याची परवान्याची गरज नाही. पण 10 लाखाच्या वर जर लोकसंख्या जास्त असेल तर अशा शहरात जे उद्योग प्रदूषण करणार नाही असे उद्योग शहरी हद्दीपासून 25 किलोमीटरपर्यंत लांब सुरू करण्यात यावे. तर अशा रीतीने 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर औद्योगिक परवान्याची गरज ठेवली नाही. 10 लाखापेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर अशा शहरात जे उद्योग प्रदूषण करणार नाही असे उद्योग शहरापासून 25 किलोमीटरपर्यंत लांब सुरू करण्यात यावे. पण जर इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि मुद्रण साहित्य उद्योग असतील तर त्यांना हद्दीच्या आतच, म्हणजे त्यांना 25 किलोमीटरची अट ठेवण्यात आली नाही.
त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उद्योग, सॉफ्टवेअर उद्योग आणि मुद्रण साहित्य. तर हे उद्योग शहराच्या हद्दीत सुरू करण्यात येतील असे ठरवण्यात आले. पुढचा मुद्दा आहे आधुनिकीकरण आणि विस्तार. तर अस्तित्वात असलेल्या उद्योगधंद्यांना आधुनिकीकरण करायचं असेल, उद्योगसंस्थेचा विस्तार करायचा असेल किंवा विविधीकरण करायचे असेल तर त्यासाठी त्यांना परवाना घेण्याची गरज ठेवली नाही. तर अशा रीतीने जे उद्योग अस्तित्वात आहे, स्थापन झालेले आहेत जुनेच, तर अशा उद्योगधंद्यांना जर आपलं आधुनिकीकरण करायचं असेल, विस्तारीकरण करायचं असेल तर त्यांना परवान्याची गरज ठेवली नाही. आता दुसरा मुद्दा आहे विदेशी गुंतवणूक धोरण. तर देशांतर्गत भांडवलाची टंचाई, मागास तंत्रज्ञान आणि विदेशी चलनाची टंचाई दूर करण्यासाठी नवीन धोरणात विदेशी गुंतवणुकीला पूर्णपणे प्रवेश देण्यात येईल असे ठरवण्यात आलं. आणि हा प्रवेश 2 मार्गांनी देण्यात येईल. एक तर विदेशी गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये येऊन गुंतवणूक करतील आणि दुसरं म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीय हे आपल्या देशात येऊन गुंतवणूक करतील. तर अशा रीतीने विदेशी गुंतवणूकदार व विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीय आपल्या देशात गुंतवणूक करतील. तर या उद्योगांना भारतीय उद्योगात 51% थेट गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली. तर यामागे दुहेरी हेतू असा होता की एक म्हणजे गुंतवणूक वाढवल्यामुळे विदेशी भांडवल देशात येईल आणि दुसरा हेतू म्हणजे हे गुंतवणूकदार भांडवलाबरोबरच प्रगत तंत्रज्ञानसुद्धा आपल्या देशात आणतील आणि त्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या देशात आणल्यामुळे ते तंत्रज्ञान आपल्या देशातील लोकांना अवगत होईल. ते आपल्या उद्योगातसुद्धा ते तंत्रज्ञान वापरतील आणि यातून औद्योगिक विकास होईल. म्हणजेच भांडवलसुद्धा आपल्या देशात येईल आणि तंत्रज्ञानसुद्धा आपल्या देशामध्ये येईल असा दुहेरी हेतू त्यामागे होता. तिसरा मुद्दा आहे विदेशी तंत्रज्ञान, फॉरेन टेक्नॉलॉजी. भारतीय तंत्रज्ञान परंपरागत आणि जुनाट झाल्याने उत्पादकता कमी होती. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा भारतामध्ये अभाव आहे. अशा स्थितीत उत्पादकता वाढवण्यासाठी भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांशी तांत्रिक सहयोगाचे करार करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र असे करार करत असताना विदेशी चलनसाठ्यावर ताण पडणार नाही. परकीय तंत्रज्ञानाची रॉयल्टी निर्यात उत्पन्नातून परस्पर दिली जाईल असा हेतू होता. या करारांमुळे देशाला प्रगत तंत्रज्ञान प्राप्त होईल आणि भारतातील उद्योगांची कार्यक्षमता वाढेल अशी ही अपेक्षा त्यामागे करण्यात आली होती. तर अशा रीतीने तिसरा मुद्दा आपण विदेशी तंत्रज्ञान हा पाहत आहोत. तर भारतातील तंत्रज्ञान हे बराच असं जुनाट झालेलं आहे, परंपरागत आहे आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादकताही कमी आहे. त्यासाठी जर परकीय राष्ट्राशी करार करून जर आपण तंत्रज्ञान मागवलं तर त्यातून आपल्या देशाचा विकास होणार आहे आणि निर्यात उत्पन्नातून तंत्रज्ञानाच्या मोबदल्याची रॉयल्टी द्यावी लागणार आहे, ती आपल्याला देता येईल. यामुळे काय होईल तर देशात विदेशी आधुनिक तंत्रज्ञान येईल आणि त्यामुळे आपल्या देशातील उद्योगांची कार्यक्षमता वाढून औद्योगिक विकास होईल. पुढचा मुद्दा आहे चौथा मुद्दा, सार्वजनिक क्षेत्रासंबंधी धोरण. तर सार्वजनिक क्षेत्राबाबत नवे धोरण 1956च्या औद्योगिक धोरणाच्या थोडंसं विरुद्ध होतं. 1956च्या धोरणात सार्वजनिक क्षेत्रामार्फत अवजड आणि मूलभूत उद्योगांचा विकास आणि समाजवादी समाजरचनेची निर्मिती यावर भर देण्यात आला होता. 1991 पर्यंतचा सार्वजनिक क्षेत्राचा अनुभव हा समाधानकारक नव्हता. कारण सुरुवातीला देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून सार्वजनिक क्षेत्राला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. पण काही काळानंतर सार्वजनिक क्षेत्रात अनेक दोष शिरून सार्वजनिक क्षेत्र हे तोट्यात चालू लागलं होतं. त्यामुळे सार्वजनिक उद्योग उत्पन्नाचे साधन आणि संपत्ती बनण्याऐवजी
सरकारवरील एक अनावश्यक भारच झाले होते आणि याचा विचार करून सार्वजनिक क्षेत्राबाबत नवीन धोरण आखण्यात आलं. तर या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आलेल्या उद्योगांची यादीही कमी करण्यात आली. सार्वजनिक उद्योगांच्या बाबत महत्त्वपूर्ण धोरण म्हणजे जे उद्योग अत्यल्प नफा कमवतात व ते तोट्यात चालत आहेत त्यांच्यातील सरकारचे भांडवल निर्गुंतवणूक माध्यमातून काढून घेण्यात येणार. यासाठी सार्वजनिक उद्योगातील सरकारचा वाटा म्युच्युअल फंड, वित्तीय संस्था, उद्योगात कार्यरत श्रमिक आणि सामान्य लोकांमध्ये वाटून देण्याचे निश्चित करण्यात आले. तसंच सार्वजनिक क्षेत्रांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापक आणि कामगारांवर जबाबदारी टाकण्यात आली. या सुधारणा करीत असताना सार्वजनिक क्षेत्रातील अनावश्यक कामगारांची कपात करण्याची शक्यताही सांगितली गेली. आणि शेवटचा 5वा मुद्दा म्हणजे MRTP ॲक्ट, त्यालाच मक्तेदारी आणि निर्बंधात्मक व्यापार व्यवहार कायदा असे म्हणतात. तर ठराविक औद्योगिक घराण्यांची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि संपत्तीचे केंद्रीकरण टाळण्यासाठी 1969 मध्ये MRTP ॲक्ट करण्यात आला होता. 1984 मध्ये त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि यातून उद्योगांच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या. 1985 मध्ये औद्योगिक घराण्यांच्या संपत्तीची मर्यादा वाढवण्यात आली. तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे मिळवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेचा लाभ उचवण्यासाठी विस्तारीकरण, विलिनीकरण, समायोजन आणि कंपनी ताब्यात घेणे इत्यादीसाठी आता केंद्र सरकारच्या परवानगीची गरज नाही. या 1991च्या नवीन धोरणानुसार भांडवलाच्या गुंतवणुकीच्या आधारे एखाद्या उद्योगसंस्थेला मक्तेदार ठरवण्यात येणार नसून एखाद्या उद्योगातील एका उद्योगसंस्थेचे एकूण उत्पादनाच्या 25% वाटा असेल तरच ती उद्योगसंस्था मक्तेदार ठरणार आहे. तर अशा रीतीने उत्पादनानुसार त्या उद्योगसंस्थेला मक्तेदार ठरवण्यात येणार आहे. मक्तेदारी नियंत्रणात्मक कायद्याने आता फक्त मक्तेदारी नियंत्रण करावे. प्रतिबंधात्मक आणि अवैध व्यापार करणाऱ्यांवर मर्यादा आणण्यासाठी या कायद्याच्या कक्षा विस्तारण्यावर भर देण्यात आला. तर आता या 1991च्या औद्योगिक धोरणाचं मूल्यमापन केलं तर काही गोष्टी या नजरेत येत आहे आणि त्यांचा विचार आपण थोडक्यात करूया. तर 1991च्या औद्योगिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे रोजगारात घट होणार आहे. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आधुनिकीकरण, विस्तारीकरण, यांत्रिकीकरण करण्यात येईल त्याचा परिणाम रोजगारावर होणार आहे आणि त्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा तिथे केला जाईल. श्रमप्रधानाऐवजी यंत्रप्रधान उत्पादन पद्धतीचा वापर केला जाईल आणि त्यामुळे देशामध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होईल. दुसरा मुद्दा आहे स्वदेशी उद्योगांवरील परिणाम. तर या उद्योगामध्ये विदेशी गुंतवणूक आमंत्रित करण्यात आली. विदेशातील तंत्रज्ञान आयात करण्यास परवानगी देण्यात आली आणि अशा रीतीने विदेशी गुंतवणूक जर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागली तर त्याचा परिणाम स्वदेशातील उद्योगांवर निश्चित होईल. स्वदेशातील उद्योगांना विदेशातील उद्योगांशी स्पर्धा करावी लागणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतीय उद्योजक कितपत टिकतील ही शंकाच आहे. तिसरा मुद्दा आहे शोध संशोधनाकडे दुर्लक्ष. जर आपण विदेशी तंत्रज्ञान सहयोग कराराद्वारे नवीन तंत्रज्ञान आयात करणार आहोत तर आपल्या देशातील शोध संशोधनाकडे लक्ष दिलं जाणार नाही आणि त्यामुळे विदेशातील तंत्रज्ञानाची आयात आपली वाढणार आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या बदल्यात आपल्याला जी रॉयल्टी दिली जाईल ती रॉयल्टी विदेशात जाईल. शिवाय परकीय चलनसाठ्यावर ताणसुद्धा त्यामुळे पडणार आहे. पुढचा मुद्दा आहे संपत्तीचं केंद्रीकरण. तर सार्वजनिक क्षेत्रातील
उद्योगांची कामगिरी असमाधानकारक पाहून तोट्यात चालणाऱ्या उद्योगांचे खाजगीकरण करण्याचं धोरण सरकार या धोरणानुसार आखणार आहे. निर्गुंतवणुकीकरणाचं धोरण हे त्यासाठी राबवलं जाणार आहे. पण त्यामुळे संपत्तीचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण आजारी उद्योग किंवा नफा कमी देणारे उद्योग विकत घेणारे उद्योजक हे मोठे श्रीमंत उद्योजक असणार आहे आणि त्यामुळे देशातील आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढेल. एकीकडे आपण मक्तेदारी नियंत्रण कायद्याचा विचार करतो आहे, पण दुसरीकडे या मोठ्या उद्योजकांची मक्तेदारी ही देशामध्ये निर्माण होणार आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे निर्गुंतवणुकीकरणाचे धोरण. तर खाजगीकरणाचे धोरण अंमलात आणत असताना निर्गुंतवणुकीकरणाचे धोरण हे राबवण्यात येणार आहे. पण यामुळे जे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे ते खाजगी क्षेत्रात येतील आणि जाणीवपूर्वक देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महत्त्वाचे उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये ठेवण्यात आले होते आणि ते उद्योग आता खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करणं हे कितपत योग्य आहे हा एक प्रश्नच आहे.